नमस्कार मंडळी, DS न्यूज मराठीमध्ये आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आहे। आपण पाहतोय राज्यातल्या विविध जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये ढगफुटी सदृश्य, अतिवृष्टी सदृश्य मोठ्या प्रमाणामध्ये शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं आहे। परंतु अद्यापर्यंत महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना राज्य सरकारने ओला दुष्काळ जाहीर केलेला नाहीये। याचबरोबर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शेतकऱ्यांना हेक्टरी 8,500 रुपयाची मदत जाहीर केली, परंतु ही मदत तुटपुंजी आहे असं शेतकऱ्यांचं म्हणणं आहे। आता आपण थेट शेतकऱ्यांच्या बांधावर शेतकऱ्यांच्या व्यथा आपल्या चॅनलच्या माध्यमातून अख्ख्या राज्याला आणि सरकारला जाणून घेण्याचा प्रयत्न, त्यांना सांगण्याचा प्रयत्न करतोय। आपण या ठिकाणी पाहू शकतो, या ठिकाणी मी कॅमेरामॅनला विनंती करू इच्छितो, हे शेतकऱ्याचं कापसाचं क्षेत्र आहे। मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालेलं आहे, एकही बोंड नाही, सगळे वाहून गेलं, तरी देखील सुद्धा सरकारने अद्यापर्यंत कुठलीही सरकारने मदत केलेली नाही। त्यामुळे आता आपण काही शेतकऱ्यांशी संवाद साधणार आहोत। या ठिकाणी आपण पाहतोय, या शेतकऱ्यांशी आपण बोलण्याचा प्रयत्न करणार आहोत। काका, काय सांगाल, एकंदरीत तुमचं किती पिकाचं नुकसान झाले? सरकारने 8,000 रुपये हेक्टर मदत केली, ही मदत तुम्हाला पूर्ण आहे का? सर, आमचं जर एकूण जर नुकसान जर बघसाल तर 100% नुकसान झालेलं आहे। एक तर आमचं पीक गेलं, पिकासोबत आमच्या वावरात माती सुद्धा राहिली नाही। मातीसोबत आमच्या वावरात जे सोलार होते, सोलार सुद्धा उपटून गेले। अक्षरशः आमच्या वावरात ऊस आहे, तुम्ही इकडे जर बघसाल तर ऊस पाण्याच्या प्रवाहासकट ऊस बेचाळा सगट उपटून गेला। आता आम्हाला जगणं सुद्धा मुश्किल झाले। तुम्ही जे म्हणता मुख्यमंत्र्यांना तुटपुंजी 8,500 रुपये हेक्टरी मदत केली, ती आम्हाला काहीच नाही। आम्हाला कमीत कमी हेक्टरी 50,000 रुपये मदत आणि ओला दुष्काळ जाहीर करावा आणि तात्काळ कर्जमाफी करावी, एवढीच आमची तुमच्या चॅनलच्या माध्यमातून मुख्यमंत्री साहेबांना विनंती आहे। एवढं करावं, नाहीतर आमचं जगणं सुद्धा मुश्किल आहे साहेब। तुम्ही जर बघसाल तर अक्षरशः या वावरामध्ये काहीच राहिलं नाही, माती सुद्धा राहिली नाही। आता आम्ही जर पुढचं पीक घ्यायचं म्हणलं तर आमच्या शेतात पीक सुद्धा येऊ शकत नाही सर। आता काय सांगावं, याच्या पुढे तुम्हीच सांगा। गंभीर परिस्थिती आहे, हे सरकारनं कुठेतरी लक्ष घेतलं पाहिजे। परंतु तुम्ही म्हणता की सरकारने कर्जमाफी करायला पाहिजे, बरोबर, परंतु राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार साहेब म्हणत आहेत की कशाचंही सोंग करता येतं, पैशाचं सोंग करता येत नाही। कर्जमाफीच्या विषयावरून शेतकऱ्यांनी त्यांना प्रश्न विचारला असता त्यांनी असं बोलत आहेत। नाही, पण सोंग करता येत ना सर, त्यालाच करावं लागणार आहे ना सगळं। बाकीला पैसे यायलेत, मग शेतकऱ्यालाच का नको आहेत? यायलेत ना, बाकी काय त्याचं काही कामं बंद आहेत का? शेतकऱ्याचं म्हणलं तर नापिकीलाच, त्याला कर्जमाफीलाच सोंग करता येतं, बाकी सगळे चालू आहे ना सर सरकारचं। सरकारकडे पैसे नाही तर शेतकऱ्यालाच वेळेसच कसं म्हणता येते? बरोबर आहे की नाही? शेतकऱ्याच्या वेळेसच म्हणता तुम्ही काही बी सोंग करता येते। आणि तुमच्या या संपूर्ण जिल्ह्यामध्ये किती नुकसान मोठ्या प्रमाणामध्ये झाले? कुठे या ठिकाणी तहसीलदार वगैरे किंवा प्रशासनाचा व्यक्ती पाहणी करायला आलेले का? नाही सर, तलाठी आले ते एक दिवस, त्यानं बघून गेले, ते बी त्याच्यानंतरचाही पाऊस झालेला आहे सर। जे कुरुंदा किनोळा या जे गावात पाणी शिरलं काय, ते संपूर्ण कुरुंदा आणि किनोळ्याच्या नदीचं पाणी पूर्ण आमच्या शेतीनं जाते सर। एक तर आमचं मंडळ गिरगावला जोडलेलं आहे, गिरगावला कुठं नदी नाही, त्याच्यामुळं आम्हाला ज्यावेळेस मंडळ दुष्काळात येतात त्यावेळेस आमचं गिरगाव मंडळ येत नाही का, तर कुरुंदा मंडळामध्ये पूर जाते। तर पहिले आमची हीच मागणी आहे की जे कुरुंद्याला किनोळ्याला जे पाणी येते ते पहिले आमच्या शेतातून जाते सर। आमच्या मुरुंबा गावातून 100% मुरुंबा गावचं नुकसान होतं। जे कुरुंद्या किनोळ्याच्या जे आष्णा नदीचं पाणी येते ते पहिले आमच्या मुरुंबा गावातून पाणी जाते पूर्ण 100% शिवार आमचा मुरुंबा बुजुर्गचा खुर्दचा त्या नदीतून प्रवाहातून जाते सर। याच्याविषयी आमचंही मंडळ त्याच्या याच्यात जोडावं अशी आमची विनंती आहे तुमच्या मार्फत। नक्कीच पाहतोय शेतकऱ्यांचा आक्रोश आपण समजू शकतो, कारण की माझ्याकडे फोकस करा। आपण पाहतोय शेतकऱ्याचा आक्रोश आपण समजू शकतो, कारण की या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये शेतकऱ्याचं नुकसान झालेलं आहे। आता आपल्यासोबत अजून देखील सुद्धा काही शेतकरी आहेत, काय सांगाल एकंदरीत? आपण पाहतोय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी लातूर जिल्हा दौरा केला, परंतु लातूर जिल्ह्यातल्या औसायामध्ये शेतकऱ्यांनी एक प्रश्न केला मुख्यमंत्री बाबा की तुम्ही नुकसान भरपाई आम्हाला जाहीर करा। मग ते म्हणतात की बाबा तुम्ही राजकारण करू नका, म्हणजे शेतकऱ्यांनी प्रश्न विचारला म्हणजे राजकारण आलं का? त्यांना अटक झाली शेतकऱ्याला, ही हुकुमशाही आहे का सरकार? हुकुमशाहीच आहे ना, राजकारण त्याच्या यालाच पुंजलेलं आहे ना। राजकारण म्हणजे तेच करायले आहेत आणि शेतकऱ्याला म्हणा तुम्ही राजकारण करायला, म्हणजे खरी हे शेतकऱ्याची यथा आहे, ते शेतकरी यथा मांडायले आहेत, तर ते समजून घेण्यात ना। मग आता हे कुठंतरी लोकशाहीच्या मार्गानं शेतकरी बोलतोय। आता शेतकऱ्यावर आरोप पण झाला, शेतकऱ्यांनी दारू पिऊन बोलला, पण दारू पिऊन बोलला पण योग्यच बोलला ना। दारू पिऊन बोललाच नाही, शेतकरी बोलला नाही ना, त्याचं म्हणणं असेल बोलला म्हणून। प्रशासनाचं हां, प्रशासनाचं म्हणणं आहे ना।
मग आता त्यांच्यावर कार्यवाही झाली शेतकऱ्यावर. आता हे मुख्यमंत्री यांनी आता मुख्यमंत्र्यावर बी रोष व्यक्त केला जातोय. ओला दुष्काळ लागू नाही, कर्जमाफीचा विषय नाही. आता शेतकऱ्याचं जगणं किती अवघड. आता तुमचं जगणं कसं आहे, काय म्हणजे कशी परिस्थिती अहो कसं जगणार, एवढं गेले ना कसं जगणार मला सांगा ना. कर्ज झालेला आहे. अहो कर्ज तर झाला. अहो माती राहिली का पहा ना तुम्ही वावरात. नक्कीच संपूर्ण नुकसान झाले. अहो पुढची जर पेरणी करायचं म्हणलं तरी आमच्याकडे पैसा नाही. पैसा नाही. काचा पैसा येणार. म्हणजे पीक तर गेलंच, जमीन पण गेली. मग आता हे किती रुपये दिल्याने नुकसान भरून निघेल. कमीत कमी 50,000 हेक्टरी द्यावं ते ना. बरं, पंजाबमध्ये देते. हो पंजाबला द्यायला आपल्याला का नाही. आपण का पाकिस्तान मधले आहो काय, ते पण भारतातलं जाऊ ना आपण. ते का बाजूलाच आहे ना आपल्या. नक्कीच. काका काय सांगाल, एकंदरीत तुमचं नुकसान मोठ्या प्रमाणामध्ये झाले. कोण्या पिकाचं नुकसान झाले तुमचं, आणि सरकारकडून किती मदतीची अपेक्षा आहे? कापूस, सोयाबीन, दोनच पिकत साहेब. दोन पिकाचं नुकसान झालं. हो. बरं काका, हे सगळं जर तुमचं पीक आलं असतं तर तुमच्या पदरामध्ये किती रुपये पडले असते? 50-60. 50-60 हजार रुपये एका एकरला. हो. मग आता सरकारने हेक्टरी म्हणजे 2.5 एकरमध्ये तुम्ही म्हणताय बाबा की 1.5 लाख रुपये उरले असते तुम्हाला, पण सरकारने 8,000 रुपये जाहीर केले. 8,000 रुपये तुटपुंजी मध्ये तुमच्या नुकसान भरून निघणार आहे का? नाही, निघत नाही साहेब. ओला दुष्काळ, कर्जमाफी हा, तुम्हाला भरायचं असेल. कर्ज किती रुपयांचे तुमच्यावर? मला 4,000 आहे. 4 लाख. हा, 4 लाख सॉरी, चार. म्हणजे 4,000. बँकेचं किती? 4 लाख. 4 लाख सॉरी, 4,000 म्हणले तुम्ही. हम्म. बरं, 4 लाख रुपये मग आता कसं भेटणार? पीक गेलं, सगळं गेलं. सरकारकडे काय मागणी आहे तुमची? की बाबा काहीतरी माफ करा, कर्जमाफी करा. कर्जमाफी. हा, नक्कीच. आपण पाहतोय शेतकऱ्याचा व्यथा आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून मांडण्याचा प्रयत्न करतोय. आपण या ठिकाणी अजून देखील सुद्धा काही शेतकऱ्यांशी बोलण्याचा प्रयत्न करणार आहोत. आता काही तरुण शेतकरी आहेत का दादा, पुढे या. काही तरुण आपल्यासोबत शेतकरी आहेत. दादा काय सांगाल, तुम्ही मागच्या 5 वर्षापासून शेती करतात. आता हे नुकसान किती मोठं आहे, सरकारकडून तुमची अपेक्षा काय? सरकारकडून अपेक्षा म्हणजे नुकसान म्हणजे आता आम्हाला हे पैसे टोटल घरातून आता पुन्हा नीट करण्यासाठी शेती ही पैसे घरातून घालावे लागणार आहेत. कारण 1 रुपया पण आम्हाला इथे नफा नाहीच आहे शेतीमध्ये. आणि सरकार देते 8,500, समजा जवळपास 8,500 रुपयेच मदत हेक्टरी म्हणत आहे 2.5 एकरला. तर आम्हाला काय उरणार आहे आणि देणार एकरी किती येणार आहे? आम्हाला जमिनीच आहेत मुदाम 2-2, 2.5 एकर. आणि आमच्या 2.5 एकर जमिनीपासून पाण्याखाली गेल्यावर आम्ही करणार काय? सरकारला माझी विनंती आहे, हेक्टरी 50,000 रुपये मदत जाहीर करायला पाहिजे. कारण या शेतकऱ्याचं 2.5 एकर जमीन आहे, अख्खी पाण्याखाली गेलेली आहे. आणि करायची काय? दिवाळी कुठून साजरी करायची? जसं पंजाब सरकार 50,000 रुपये हेक्टरी देते, मग यांना का देत नाही? महाराष्ट्र कुठं लांबचं आहे का? माझी सरकारला विनंती आहे, लवकरात लवकर कर्जमाफी करावी आणि हेक्टरी मदत 50,000 रुपये जाहीर करावी. कारण यांना 2 एकर जमीन आहे आणि खायचं काय आता दिवाळीला? कुठून सण साजरा करायचा? डोळ्यासमोर अनेक प्रश्न आहेत. मुलीचे लग्न आहेत, मुलांचे शिक्षण आहेत, कुठून साजरी करायची? एवढं सर्वांना सरकारला माझी एकच विनंती आहे, लवकरात लवकर आपण 50,000 रुपये तातडीची मदत जाहीर करावी आणि 8 दिवसामध्ये शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा करावी. नक्कीच पाहतोय शेतकरी भाऊक झालेली दिसत आहेत, कारण की भावना पण तीव्र आहे. सरकारने कुठेतरी समजून घेतलं पाहिजे. दादा पण भाऊक झाले. दादा काय सांगाल, आता एवढं नुकसान आहे, तुम्ही भाऊक झालाय, सरकार काय मागणी? आता मुलाबाळांचा विषय, लेकर